तर आता आपण 4 वाक्य आपण काय घेणार आहोत, असर्टिव्ह सेंटेन्स टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे सगळे काय आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला काय करायचं, एक्सक्लेमेटरी करायचं. आता इथं फळ्यावर तुम्हाला 4 वाक्य दिसत आहेत. पहिलं वाक्य आहे इट इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लावर. दुसरं आहे द म्युझिक साऊंड इज व्हेरी वंडरफुल. तिसरं आहे फक्त वंडरफुल. आणि चौथा आहे स्वामी हॅड व्हेरी वंडरफुल टच. ओके. आता ॲसेटिव्हची एक्सक्लेमेटरी करत असताना सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे की वाक्यामध्ये आर्टिकल आहे किंवा नाही. आता आर्टिकल पण लागणार आहे आपल्याला फक्त ए किंवा ॲन. जर वाक्यामध्ये आर्टिकल ए किंवा ॲन असेल तर आपल्याला वापरायचं आहे व्हॉट. आणि वाक्यामध्ये जर आर्टिकल ए आणि ॲन नसेल तर वापरायचं आपल्याला हाऊ. बरोबर. पण जर ॲडजेक्टिव्ह नंतर येणारं नाउन जर कसं असेल, प्लुरल असेल आणि जरी वाक्यामध्ये ए आणि ॲन आर्टिकल नसेल तरी वाक्याची सुरुवात कशी होणार आहे, व्हॉटने होणार आहे. आपण बघितलेलं होतं. आता जर तुम्ही या 2 वाक्यांचा विचार केला तर या एका वाक्यामध्ये काय आर्टिकल आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये आहे का नाही आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये काहीच नाही आहे, चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा नाही आहे. मग पहिला नियम असा आहे आपला, जर वाक्यामध्ये आर्टिकल ए किंवा ॲन असेल तर त्या वाक्याची सुरुवात कशाने होते, व्हॉटनेच होते. कशाने होते, व्हॉटनेच होते. बरोबर. आता आपण काय करूया, नेहमीप्रमाणे आपण या वाक्याचे आता 2 तुकडे करू म्हणजे आपल्याला करायला काय सोपं होईल. पहिलं म्हणजे काय करू आपण, करता आणि सहाय्यकारी आपण 1 नंबर देऊयाला आपण आणि बाकीच्या भागाला आपण काय देऊ 2 नंबर. बरोबर. आता इथं तीव्रता दर्शक काही साहित्य आहे, जसं काही व्हेरी आहे, ॲडव्हर्ब्स आहेत, व्हेरी आहेत, अव्हेरी निघून जाणार आहे, अव्हेरी निघून जाणार आहे, अव्हेरी सुद्धा निघून जाणार आहे. मग आपण काय करू आता 1 नंबर आणि 2 नंबर. आता आपल्याला माहिती आहे या वाक्यामध्ये आर्टिकल आहे ए, म्हणजे या वाक्याची सुरुवात आपण कशाने केलेली आहे, व्हॉटने केली. व्हॉट नंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसरा भाग जशास तसा लिहायचा आहे. काय दुसरा भाग, आता आपल्याला माहिती आहे अव्हेरी शब्द निघून जाणार आहे. मग राहिलं काय, अ ब्युटिफुल फ्लावर. काय करणार, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर आणि नंतर 1 नंबरचा भाग आपल्याला जशाचा तसा लिहायचा आहे. पण मात्र आय कॅपिटल लिहायचा नाही. एकटा आय असेल तर लिहायचं, पण मात्र इट इज कसं लिहावं लागेल आपल्याला, इट इज आणि शेवटी आपल्याला काय द्यायचं, एक्सक्लेमेशन मार्क. बरोबर. आता दुसरं वाक्य, द म्युझिक इज व्हेरी ब्युटिफुल. बघा फक्त ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन नाही. येते का लक्षात. म्हणून या वाक्याची सुरुवात आपण होणे करणार आहोत आणि याच्यामध्ये आर्टिकल सुद्धा नाही. बरोबर. बघा फक्त ॲडजेक्टिव्ह आहे इथं. बघा ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि नाऊन पण आहे, म्हणून आपण वाक्याची सुरुवात केलेली. बरोबर. मग याच्यामध्ये फक्त ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन बी नाही आहे आणि वाक्यामध्ये ए आणि ॲन हे सुद्धा नाही, म्हणजे या वाक्याची सुरुवात आपण करणार आहोत हाऊ. नेहमीप्रमाणे आपण याचे 2 तुकडे करणार आहोत. हां, कुठून करणार आहोत अशी. मग हाऊ हा 1 नंबर आणि तो भाग 2 नंबर. व्हेरी शब्द निघणार आहे. मग नंतर हाऊ ब्युटिफुल द म्युझिक साऊंड इज एक्सक्लेमेशन. आता बघा फक्त वाक्यामध्ये काय वंडरफुल आहे, काय वंडरफुल. मग असं जर वाक्य आलं मग याचं काय करायचं, मग याचं पूर्ण वाक्य करायचं आपल्याला. एखादा तुम्ही इट इज वंडरफुल, इट वॉज वंडरफुल, इट हॅड बीन वंडरफुल, काही करा. हां, म्हणजे आपण हे वाक्य समजा असं करू, इट इज व्हेरी वंडरफुल असं मनातल्या मनात वाक्य गृहीत धरायचं. मग काही कोणतेही वाक्य करू शकता तुम्ही, इट वॉज, इट हॅड, इट इज, काहीही करू शकता. पण आपण फॉर एक्झाम्पल काय घेतलं, इट इज व्हेरी वंडरफुल असं मनातल्या मनात वाक्य करायचं. आता वाक्य केल्यानंतर होणार आहे आपलं. आता वाक्यामध्ये आर्टिकल आहे का, नाही आहे का वाक्य, इकडे नाही, इकडे नाही बघायचं, इकडे बघायचं आपल्याला काही आहे का नाही. त्या वाक्याची सुरुवात कशी करू आपण, हाऊ. हाऊ वंडरफुल इट इज. समजलं. असं काही जर ब्युटिफुल असू शकतं, वंडरफुल असू शकतं, एक्सलेंट काही असू शकतं.
आता जर चौथ्या वाक्याचा विचार करू आपण. आता चौथ्या वाक्याचा जर विचार केला तर वाक्यामध्ये आर्टिकलच नाही आहे. बरोबर. मग तुम्ही काय म्हणणार, वाक्यात आर्टिकल नाही म्हणजे वाक्याची सुरुवात आपण कशाने करू, हवने. बरोबर. पण नाही. पण त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे बघा याची सुरुवात कशाने झालेली, हवने झाली. कारण काय फक्त ऍडजेक्टिव्ह आहे, पुढे नाउन नाही. इथे ऍडजेक्टिव्ह आहे, पुढे नाउन आहे. आणि ते बी कोणतं आहे, प्लुरल आहे. काय आहे, प्लुरल आहे. बघा हे ते लक्षात. हे वाक्य कुठे गेलं, हे वाक्य हे वाक्यामध्ये काय फरक आहे, येस ना, नाही हे वाक्य, हे वाक्य तिथं काय फक्त ब्युटिफुल आहे, पुढे काहीच नाही. तिथं वंडरफुल पण आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि नाउन पण आहे. वाक्यामध्ये जरी सहाय्यकारी इकडे आपलं सॉरी आर्टिकल नाही आहे, पण हे जे आहे हे काय प्लुरल आहे. नाउन काय आहे, प्लुरल आहे. अशा वेळेस वाक्याची सुरुवात आपण करणार आहोत व्हॉटने, जरी वाक्यामध्ये ए किंवा एन आर्टिकल नाही, पण ॲडजेक्टिव्ह नंतर काय आहे, प्लुरल नाउन आहे, म्हणून या वाक्याची सुरुवात आपण व्हॉटने करू. वेरी शब्द म्हणजे व्हॉट वंडरफुल टॉयज स्वामी हॅड. इथं मात्र अ वगैरे काही येणार नाही, कारण इथं काय आहे, टॉईज आहे. टॉईजला ए किंवा एन लागत नाही, कारण ए म्हणजे एक आणि एन म्हणजे ए. समजलं तुम्हाला. ओके, कर.